नांदेड़ में दलित समाज के लिए मजहबी यात्रा का इनेकाद, विश्व शांति बौद्ध विहार के दर्शन। नांदेड़ शहर के मारूफ समाजी कारकुन और शिवसेना शिंदे ग्रुप के जिला नायब सदर राजेश चौहान ने अम्बेडकरी समाज के सैकड़ों मर्द खवातीन के लिए एक तारीखी मजहबी यात्रा का एहतमाम किया गया। इसके तहत लातूर जिले के उदगीर में वाक़े मशहूर व मारूफ विश्व शांति बौद्ध विहार के दर्शन करवाए गए। इस यात्रा के कामयाब इनेकाद के लिए राजेश चौहान ने अपने ज़ाती खर्च से 3 बसों का इंतजाम किया, जिनमें समाज के अफराद को सफ़र की सहूलत फराहम की गई। सफ़र के दौरान तमाम यात्रियों के खाने पीने का भी बेहतरीन इंतजाम किया गया। यात्रियों की रवानगी के मौके पर नांदेड़ शुमाल असम्बली हलके के एमएलए बालाजी कल्याणकर भी मौजूद थे। उन्होंने तमाम यात्रियों का गर्मजोशी से खैर मकदम किया और उन्हें खैर व आफियत के साथ सफ़र पर रवाना किया। साथ ही बालाजी कल्याणकर ने इस अहम यात्रा के इनेकाद पर राजेश चौहान और उनकी पूरी टीम की सताइश की और आगे भी इसी तरह के प्रोग्राम लेने का मशवरा दिया। इसके लिए हर मुमकिन ताउन देने का भरोसा दिलाया। बौद्ध विहार पहुंचने पर उन्होंने दर्शन करने वाले तमाम यात्रियों को मुबारकबाद पेश की। इस मजहबी यात्रा के कामयाब इनेकाद पर तमाम यात्रियों ने एमएलए बालाजी कल्याणकर, राजेश चौहान और उनकी पूरी टीम का दिली शुक्रिया अदा किया। ये पहला मौका है जब किसी समाज के कारकुन ने अपने बस्ती के लोगों के लिए इस तरह की मजहबी यात्रा का एहतमाम किया था, जिसकी पूरे शहर में बड़े पैमाने पर सराहना की जा रही है। इस यात्रा के लिए राजेश चौहान के करीबी दोस्त रामा चिंतोरे ने भी अहम रोल अदा किया है। रामा चिंतोरे ने हाल ही में अपने परिवार के साथ उदगीर में विश्व शांति महाबौद्ध विहार के दर्शन किए थे। उस वक्त उनके जहन में ये ख्याल आया था कि अपने बस्ती के लोगों को भी यहाँ आने की दावत देंगे। तब उन्होंने राजेश चौहान से मिलकर इस मजहबी यात्रा के इनेकाद का जिक्र किया, जिस पर राजेश चौहान ने पहल करते हुए इसके लिए सारे इंतजामात करवाए और ये कामयाब यात्रा मुमकिन हुई। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आज येथे आमचे आपले लाडके उपजिल्हा प्रमुख नांदेड जिल्ह्याचे आमचे मित्र राजेश चव्हाण यांनी आज विश्व शांती बौद्ध विहार उदगीर येथे धम्म सहलीचं आयोजन केलेले आहे। त्या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करतो आणि श्रावस्ती नगर तसेच लालवाडी, आंबेडकर नगर, जय भीम नगर या भागातून सर्व महिला भगिनी तसेच नागरिक, सर्व विद्यार्थी यांना दर्शनासाठी विश्व शांती बौद्ध विहार येथे घेण्यासाठी आज त्यांनी एवढं चांगलं आयोजन केले, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। खरंच कौतुक करतो की माझ्या मतानं नांदेड जिल्ह्यामध्ये एवढी चांगली धम्म सहलीचं आयोजन त्यांनी उत्कृष्ट केलं आणि त्यांच्या टीमने सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व या भागाचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे साहेब, तसेच शहर प्रमुख उमेश दिघे, तसेच आमचे या भागाचे धनंजय पावडे, गणेशराव बोखारे तालुका प्रमुख दोघे आणि सर्व पदाधिकारी, सगळ्याचं नाव घेऊ शकत नाही, या भागाचे पदाधिकारी सुद्धा या धम्म सहलीला यांनी उपस्थित लावली आणि त्यांना महिला भगिनीला हॅपी जर्नीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आपला प्रवास चांगला व्हावा या विनंतीनं शुभेच्छा देऊन त्यांना मी हे केलं, उद्घाटन केलं। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश चव्हाण साहेबांनी आज विश्व शांती बौद्ध विहार तालुका उदगीर शहरात जे तथागत बुद्धाचे जे मोठे विहार आहे, त्या विहारांना आपल्या या भागातील बौद्ध अनुयायांना दर्शन करण्यासाठी ते एक पाठवित आहेत। त्यांना उपस्थित आमचे आमदार साहेब आहेत। खरंच चव्हाण साहेबाचा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे। तथागत म्हणजे सत्याचा मार्ग आणि जो कोणी सत्याच्या मार्गावर चालेल त्याचा पराजय होणं अशक्य आहे आणि आमचे आमदार साहेब आज अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या सोबत आज आम्ही सर्व टीम काम करत आहोत। निश्चित अतिशय चव्हाण साहेबाचं, राजेश चव्हाण साहेबाचं कौतुक करण्याची गोष्ट आहे आणि अतिशय ते चांगल्या विचाराने, चांगल्या एक विचार समोर ठेवून आपल्या या भागातील जे बौद्ध अनुयायी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना दर्शनास घडवून आणण्यासाठी त्यांच्या हातून आज हे पवित्र काम घडत आहे। तरी मी त्यांना शुभेच्छा देतो। आज माननीय आमदार साहेबांच्या आशीर्वादाने विश्व शांती बौद्ध विहार यांचं धम्मदीप सहलीचं आयोजन करण्यात आले। त्या सहलीत स्वास्तीनगर, लालवाडी, आंबेडकर नगर, जय भीम नगर हे सर्वच एरिया से भाई बहिणी, माय बाप, महिला मंडल जे काही आहे त्यांना आज विश्व शांती बौद्ध विहारला
जाण्याचा आणि तिथं जाऊन प्रार्थना करायचा सौभाग्य प्राप्त झाला। यासाठी आमदार साहेबाचा, आपले धम्मासाहेब कदम साहेबाचा आणि माझे सगळे मित्रमंडळाचा आभार करतो आणि धन्यवाद। त्यांना शुभेच्छा। जाणाऱ्या लोकांना 200 लोक बाई बहिणींनी सगळे जाऊ लागले। तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना मी नमन करतो। मी मागच्या 15 दिवसाखाली महाविहार बौद्ध उदगीर येथे फॅमिलीसह गेलतो। मला खूप चांगलं वाटलं विहार। मी आमचे राजेश चव्हाण साहेब त्यांना मी सांगितलं, भैया विहार खूप छान आहे, आम्ही फॅमिली संग भेटून आलो, बघितलो, खूप चांगलं आहे, आम्हाला जायचं आहे। आमच्या इथे बुद्ध उपासक आणि उपासिका काही जाऊ शकत नाहीत। त्यांना मी असं राय दिली, भैया म्हणलो आपण जाणे घेणं गरजेचं आहे। भैया म्हणले ठीक आहे रामा, म्हणले जाएंगे म्हणले आपण। तर मी सर्व लोकांना सांगितलो, भैया माझ्या पाठीमागे होते। भैया म्हणले रामा तू पुढाकार घे, म्हणले आपण जाऊ, म्हणले आपण जे माता भगिनी आहेत बुद्ध उपासक उपासिका यांना आपण विहार दाखवू म्हणले। मग मी आमचे अनिल खंडागळे आणि 2-3 आमचे सहकारी मित्र, आम्ही सर्व टीम, आम्ही श्रावस्ती नगर, जयभीम नगर, लालवाडी, आंबेडकर नगर इथले सर्व उपासक उपासिकांना आम्ही 2-3 दिवसापूर्वी आम्ही दिवस रात्र करून आम्ही त्यांना जागृत करून सांगितलं, बाबा असं असं आहे। सर्व खुश झाले आणि सर्व उपासक उपासिकांनी एवढं सांगितले की आतापर्यंत एवढं राबविणीवाला कोणीच केलं नाही बोले। आमदार आमचे लोकप्रिय उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या पुढाकारानं आपले राजेश भैयानं म्हणले की चला म्हणले जाऊ म्हणले। त्यासाठी राजेश भैया आणि लोकप्रिय आमदार आपले कल्याणकर साहेब यांच्या पुढाकारानं साहेबानं वेळातला वेळ काढून सर्व आम्हाला वेळ दिला आणि धम्मसलीला हॅपी जर्नी शुभ प्रवास म्हणून शुभेच्छा दिल्या। म्हणून साहेबाचं, राजेश भैयाचं, बडुरे साहेबांचं, दिघे साहेबांचं, सर्वांचं, मंगेश कदम भाऊचं, सर्वांचं मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि राजेश भैयाच्या मित्र परिवाराच्या वतीने सर्वांना मी शुभेच्छा करतो। जय भीम, जय शिवाजी।